नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या ब्रॉडकास्टमध्ये आपण तुरीचे बाजारभाव बघणार आहोत. त्यावरती आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती असे रोज व्हिडिओ पाहायला मिळतात. त्यामुळे आपण बघितलं असेल, महाराष्ट्रामध्ये विविध बाजार समितीमध्ये आपल्याला आजचे तुरीचे दर पाहता बाजारात चांगली स्थिरता दिसून येत आहे. काही ठिकाणी दर आपल्याला ही एक वाढीव चिन्ह आहेत, त्या ठिकाणी काही ठिकाणी आवक असल्यामुळे दरात आपल्याला फरक दिसतोय. आज एकूण बाजारात ट्रेंड म्हणजे सर्वसाधारण जी दरची रेंज आहे म्हणजे 6,300 ते 8,400 प्रति क्विंटलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक दर पाहायला गेले ते 8,895 रुपये आपल्याला हिंगणघाट येथे पाहायला मिळत आहेत. कमी दर बघायला गेले तर 3,952 तर लासर निफाडमध्ये सरासरी पाहायला गेले की 7,200 ते 7,800 दरम्यान आपल्याला दर हा स्थिर पाहायला मिळतोय. तुरीच्या बाजारामध्ये सध्या मजबूती दिसत आहेत. प्रमुख बाजार समितीमध्ये आपण उंचांकन असलेले बाजार बघूयात. त्यामध्ये हिंगणघाट बघितलंय 8,400 रुपये पाहायला मिळतोय. अकोलामध्ये बघितलंय 8,060 रुपये पाहायला मिळतोय. नागपूरमध्ये बघितलंय 7,787 रुपये. अमरावतीमध्ये बघितलंय 7,660 रुपये. मुखेडमध्ये बघितलंय 7,600 रुपये. विदर्भ भागात आपण सर्वाधिक मजबूत आपल्याला दिसत आहे ते म्हणजे कमी दर असलेले बाजार म्हणजे जे लासरगाव आहे 3,952 रुपये. केडगावमध्ये बघितलंय 6,200 रुपये. आपण बघितलंय तळोदामध्ये बघितलंय 6,300 रुपये. कमी आवक आणि स्थानिक आपल्याला गुणवत्तेमध्ये दर ही कमी पाहायला मिळत आहेत. आता मध्यम दर्जाचे जे बाजार समिती आहे म्हणजे अहिल्यानगरमध्ये बघितलंय 6,550 रुपये. पैठणमध्ये 7,200 रुपये. लातूरमध्ये बघितलंय 7,500 रुपये आणि वाशिममध्ये बघितलंय 7,300 रुपये. मेहकरमध्ये बघितलंय 7,350 रुपये. आता बहुतांशच्या बाजारामध्ये आपल्याला 7,000 रुपये ते 7,500 दरम्यान आपल्याला स्थिर दिसत आहे. पण जातीनुसार विश्लेषण केले ते लाल तुरीसाठी बघितले सर्वाधिक हा व्यवहार आपल्याला बघितलंय 7,300 ते 8,400 पर्यंत पाहायला मिळतोय. प्रामुख्यामध्ये बघितलं असेल पांढऱ्या तुरीसाठी 6,000 ते 8,100. उच्चांकनमध्ये आपण बघितलं त्यामध्ये उच्चांकन दर बघितला असेल भोगदनमध्ये 8,100. गजकरंतूमध्ये बघितलं 7,312 रुपये ते 7,550 रुपये. बाजारामध्ये हिंगोली मुरुममध्ये बघितले त्यामध्ये अमरावती 8,967 क्विंटल. हिंगणघाटमध्ये बघितलं 7,780 रुपये. लातूरमध्ये बघितलं 4,134 क्विंटल. आवक आपल्याला बाजारात स्थिर पाहायला मिळत आहे. थोडक्यात आपल्याला दर पण त्या ठिकाणी कमी आहेत. यामध्ये बघितले तूर सध्याला एक स्थिर आणि मजबूती आहेत. विदर्भामध्ये जास्त मिळत आहेत. पांढरा तूर आता काही ठिकाणी प्रीमियम दर मिळतोय तर कमी आवक असल्यामुळे बाजारात आता दर वाढण्याची शक्यता आहे. तूर काही ठिकाणी आपण बघितलं असेल पुढील काही दिवसात 7,500 ते 8,500 दरम्यान राहण्याची शक्यता आहे. निर्यात मागणीसाठी आता साठा कमी असल्यामुळे दर वाढू शकतात. शेतकऱ्यांसाठी योग्य बाजारात निवडून विक्री करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला आहे. जास्त दर असल्याने बाजारात माल विक्री करा. हिंगणघाट अकोला मालाची गुणवत्ता सुधारल्यात अधिक दर मिळतोय. बाजारामध्ये आपण रोज हे बाजारभाव बघा. साठवून सुविधा असल्यास थोडा वेळ थांबा, फायदे होऊ शकतो. आजच्या ज्या तूर आहे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना एक चांगली संधी आहे. योग्य बाजारात निवडा आणि योग्य ठिकाणी विक्री करा. आपल्याला आवश्यक नफा मिळेल. असेच व्हिडिओ आपण रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया तशा नवनवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.